नुसार एक नवीन अभियान राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. या अभियानांतर्गत पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या सहभागी होणार आहे. या अभियानाची कालावधी 17 सप्टेंबरपासून 31 डिसेंबर पर्यंत राहणार आहे. आणि मुख्य उद्देश जर आपण सांगितला तर या अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याला अधिक प्रभावी, कार्यक्षम आणि लोकाभिमुख करणे आणि वेगळे जे डेव्हलपमेंट इंडिकेटर्स आहेत त्याच्यामध्ये वाढ व्हावे याच्यासाठी राबवलेला आहे. या अभियानामध्ये 6 मोठे उद्दिष्ट आहे. सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ आणि हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचं अभिसरण, गाव पातळीवरील संस्थांचं सक्षमीकरण, उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय, आणि शेवटचं लोकसेवा व श्रमदान. या 7 उद्दिष्टामध्ये प्रत्येक ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा मार्किंग होणार आहे. आणि शेवटी पुरस्कार खूप मोठ्या प्रमाणे प्रत्येक म्हणजे जे विजेता ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे त्यांना मिळणारच आहे. खूप मोठ्या प्रमाणे आणि खूप मोठी निधीच्या शासनाने अनाउन्समेंट केलेला आहे. आणि मला वाटते की नंदुरबारमधनं आपले भरपूर असे ग्रामपंचायत आहे जे या महाराष्ट्र राज्यामध्ये टॉप 3 मध्ये विभागस्तरीय सुद्धा टॉप 3 मध्ये येण्याची केपेबल आहेत. ते येतील आणि आम्ही त्यांना येत्या 3-3.5 महिन्यामध्ये कसं सक्षमीकरण करू आणि एक मोठ्या प्रमाणे त्यांचा डेव्हलपमेंट होईल याचं आमचं नियोजन 100% झालेलं आहे. मी एवढंच आवाहन करेन की जास्तीत जास्त प्रमाणे लोकांनी सहभागी व्हावं, आपलं गावाला डेव्हलपमेंटमध्ये एक हिस्सेदारी द्यावी आणि आपले ग्रामपंचायतीला एक मोठा पुरस्कार जिंकण्यासाठी आपला पार्टिसिपेशन 100% नोंदवावा. हेच माझी आव्हान राहील. धन्यवाद.